गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. जस्ट जिमवरून रिटर्न घरी चाललोय आणि वातावरण बघा. घरी जाऊन मला ब्लॉग स्टार्ट करायचा होता, बट वातावरण बघून असं वाटलं इथूनच स्टार्ट करतो, बिकॉज असं वाटतं पाऊस पडणार थोड्या वेळात. असं झालंय आणि दुपारचे 3:30 होतात आहे, तरी ऊन नाही आणि मस्तपैकी सावली पडली आहे. बेल का वाजवले खोलायचं ना. भावे उघडे बेटा, दोर ना ओपन केला काय? लॉक लावलेला. इकडे एक लाईन आणि अरे ते अक्षय कुमार सारखं हे का बोलते असं कर प्रॉब्लेम. एक इथून लाईन, एक इथून लाईन आणि एक मधून. हा 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 ठीक आहे ठीक आहे. इथे ए लिहून दाखव, इथे ए लिहून दाखव. नाही प्लीज बेटा, इथे ए लिहून दाखव. नाही इकडे ए लिहून दाखव तू त्याने. हो ना, बुगुला तर ए लिहिता येतोय का फ्रेंड्स? काय केलं हे? याचे पाय फाकून टाकले बेटा. एक एक सेकंड. हे बघ, एक अशी खाली लाईन येणार, एक अशी आणि एक अशी. ए हा हा. अरे वा 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 वा, शाबाश 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 शाबाश. पूजा इंजिनियरचा कमाल बघा फ्रेंड्स. हे प्लायवूड मला डाऊटफुल होता गादीवरती बसेल नाही बसेल, बट यांनी हे चालू ठेवून हे तसं ठेवलं. आपल्याला तसं पण इथं उभं राहावं लागेल. खूप ओरडा पडलाय, खूप ओरडा पडलाय. आणि कशाची तयारी चालू आहे पूजी? संडेसाठी. आणि संडेला काय होणार आहे ते तुम्हाला मंडेला दिसेल ब्लॉग मध्ये. ऍक्च्युली एक फोटोशूट डिसाईड झालाय फ्रेंड्स, तर अजून काही काही आपल्यासोबत असणार आहेत अजून. तेच मंडेला दिसेल. मग कोण कोण असेल, काय फोटोशूट आहे, कशाबद्दल आहे ते. आणि बघू, गेस करा कशाबद्दल असेल. आणि पूजा कोणती साडी शोधते याच्यावरून तर गेस होईलच. साडी दाखव पूजा. ब्लॅक दाखव का? हा, साड्या 2-3 काढते. ही साडी पूजाने काय चूज केली आहे, तर तुम्ही गेस करू शकता आता या साडीवरून काय असेल, कसलं फोटोशूट असेल ते. 3 आहेत. इतका ओरडा पडून पण बेटा ती ना शांतच नाही बसू शकत. तर तरी चालूच आहे बाळा. नाही बेटा, असं नाही. आता आता तू टीव्हीच्या इथे मस्ती करत होती, ओरडा भेटला. आता टीव्ही तिथे बंद आहे, जा तू तिकडे मस्ती कर जा. म्हणजे जिथं मम्मा डॅडा असणार तिथेच तुला मस्ती करायची. तेव्हा तिकडे बघ कसा ठेवला ना रुमाल मुद्दामून. बेटा उचल तू रुमाल, लवकर उचल, लवकर उचल. खाली खाली, बेडच्या खाली, तू गादीच्या खाली ठेवलास ना. झोप आली, जेवता जेवता झोप आली. थोडस खतम कर बेटा. बेडरूम मध्ये जाऊन झोपून जाऊया आपण, ठीक आहे? जेव्हा झोपायला घेऊन जाणार तेव्हा झोपणार नाही. तेव्हा झोपायचं नसेल तेव्हा पळून यायचं बाहेर. आता ठीक, ते जेवता जेवता झोपून जाऊ. एवढा अंडा का बेटा? तुला अन्न आवडतं ना? नाही आवडत? कधीपासून तुला अंडा नाही आवडत? पाणी प्यायचं पहिला, घास का. काय होतंय बेटा? काय प्रॉब्लेम होतोय? काय होतंय? हा, झोप आली आहे का काय प्रॉब्लेम होतोय? काही प्रॉब्लेम नाही होत आहे. ते थोडस लाड, झोप आणि ते सगळं आलं. पटापट जेव आणि मग मी झोपवते. मीच ऍक्च्युली तिला ओरडलो की पाणी पिऊ नको सारखं सारखं, कारण की जेवायच्या पहिल्या पाणी पिऊन टाकले, अर्धी बॉटल खतम कर. आणि नंतर लई घास खाल्लं की अजून पाणी तेव्हा तोंडामध्ये भरून ठेव. जिथे हे 5-10 मिनिटात संपू शकतं तिथे 1-1.5-2 तास जातं मग ते काम. आणि रोज पूजा बघते, आज मी भरवायला बसलोय म्हणून मी काय कर. मोठा आगर लवकर संपवायचं ना. शाबाश. त्याचबरोबर हा एक पिक्चर आहे हक, नेटफ्लिक्स नेटफ्लिक्स वरती. आय थिंक
आत्ताच आलाय वाटतं, नवीनच आलाय आणि मस्त आहे स्टोरी आणि बघण्यात खूप इंटरेस्टिंग वाटतंय. स्टोरीवर बेस्ड. हा असेल कदाचित, म्हणून संध्याकाळी लावलं होतं. संध्याकाळी त्याच्या अगोदर एक पिक्चर लावलं होतं खूप जुना, काय चुनरी में लगा डाग, राणी मुखर्जीचा होता. सो मी तो जस्ट एक पाहत होती. त्याच्यानंतर माझी सगळी कामं वगैरे झाली आणि ह्या एक दिसला आणि तो बघत होती. की रिकमेंडेड आहे, तुम्ही नक्की बघा तो. पूजा बोलते फ्रेंड्स बेड थोडासा तिला इकडे अजून सरकवायचा आहे. आणि तो का रे? अरे तिथे जागा नव्हते, केस विंचरायला पण नाही भेटत, पडदा पण येतो मध्ये, बेड पण येतो मध्ये. तर ते थोडंसं सरकवून घेऊया, बघूया, ट्राय करूया. होणार तर नाही एवढं कन्फर्म आहे, कारण की आत पण याच्या खूप सारं सामान आहे. तिकडे बॅग्स वगैरे पण आहेत मोठ्या मोठ्या. ट्राय करू. झालं तर वेल अँड गुड, नाही तर राहू द्या. कुठपर्यंत लाईन पर्यंत बोलते? थोडासाच पाहिजे. काय वाटतं, सरकेल की नाही? नाही मला काय माहिती, तू बघ. मी तर सरकवलं. Try करू. सरकवलं. अरे वा, बस 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 बस. अरे बसलोच आहे मग. अरे यार जास्त झालं. बघ जरा स्पेस झाला ना इथे. असं घेऊन. सरकव नको आता. नाही, हे वाकडं झालंय, पूर्ण वाकडं झालंय. तिकडून त्या बाजूने थोडस पाठी सरकवलं पाहिजे. नको नको यार, पाठी नको सरकव, मग इकडून सरकव. तू हवं असेल तर तिकडून नको सरकवणार. मग मी म्हणणार होते मी इकडून सरकव, कारण का बाथरूम मधून येताना तो टोक लागणार. कितीशी घाण जमा झाले बाबा रे बाबा. कुठं कुठं बाथरूम मधून बाहेर आल्यावरती टोक लागतोय यार. हा चाललो, बाहेर आलो. बघ ना किती सरकला, एकदम इकडेच दिसतोय तो ह्याच्या समोर. ठीक आहे. एवढा नव्हता सरकवायचं, तू तर लय सरकवलास. आता परत इथून परत तिकडे ढकला. तिकडे ऍक्च्युली जागा थोडी कमी होती, आता इकडची जागा मोठी वाटते. हा, आणि तिकडे कमी वाटते. नाही रे, ते वॉर्डरोब बनल्यानंतर तर कमीच होणार बरोबर. ते एवढी काय धूळ माती निघाली आहे. आता सरकव आणि नंतर पुन्हा इकडे सरकवायला सांगणार मी तुला. ए असं काय करते यार? येतंय म्हणजे सारखं नाही पूजा, नको एवढं वजनाचं. काढू दे ना जराशी ती एक एवढीशी याच्यात केवढीशी आली बघ, म्हणजे ते अजून किती असेल. नाही बाबा, हे काय करायचंय? हा पूर्ण कपाटाला तिकडे सरकव आणि नंतर मग पुन्हा इकडे सरकव. अरे मग तिकडून इकडं सरकवायला जागा नाही, मला बसायला जागा आहे तर मग ते सरकतंय, नाहीतर मग नाही सरकणार. असं खिचू थोडी शकणार आहे मी इथून. जरासं सरकव, बघू मग बघू किती धूळ आहे. नको रे पूजा, नाही नाही अरे नाही. यार काय तुला सांग. हा हा कर, करा. ढकला बेड, ढकल, लाव जोर. मला कसं सरकेल यार हर्ष. मग तेच बोलतोय, त्याला प्रॉपर जागा पाहिजे पूजा. तिकडून कम. बस बघू सेम लाईन आले का नाही, अजून जरासं सरकव. बस बस बस. हा बस बस. मेकॅनिझम. आता जेवण वगैरे तर होतात हे, बट पिझ्झा खायचं खूप दिवस झालं खाल्लं नाही, तर मी जस्ट ऑर्डर करत होतो. तरी झोमॅटो झोपे ते थोडंसं असं. हे बघा, स्मॉल किती रुपयामध्ये आहे? 149 आणि लार्ज 139. हाऊ इज दिस पॉसिबल? स्मॉल कितीला आणि लार्ज कितीला आहे बघ. हा असं कसं पण, का पिझ्झा मागवतो? आहे ना बनवलेलं जेवण. ते आहे, मी ते बघतो खाली रे. असंच बघतोय म्हणजेच खायचं म्हणूनच बघतोयस. मला ना खरं सांगते हर्ष, मग उद्यापासून मला सांगायचं नाही जेवण बरोबर. तुझ्या डोळ्यावरचे केस काढ, नाही तर ते कट करेन मी तुझे. जाऊ दे, साईडला कर, केस साईडला कर. मी एकटाच खाऊ, तू नाही खाणार? नाही खाणार? हा, काय हवंय? पटपट हे जेवण संपवतो, नाहीतर मग भडकणार आहे फॉर शुअर. दोन्ही भाकऱ्या घेतो आता चुरून. हा काय? बडीशोप याला काय बोलतात? बडीशोप. ड बोल, ड ड ड. ठीक आहे, नीट कर तो ग्रिप व्यवस्थित कर आता. अरे असं पकड, असं पकड, असं.
वेलकम बेटा. खेळणे नाही खायचं आहे. एका व्यक्तीचे काम आटपणं चालू आहे. ते झाडूचं ग्रीप असेल वाटतं रे. कसं निघालं पण काय नाही. त्याच्यातलं काहीतरी रंबरीत बरं पडलं का उलट बसवून बघ बरं ते. अरे ते उलट नाही त्याच्या आतमध्ये कोण ते अरे ते उलट कसं बसणार. घुसव ग्रीप घुसव नाही होते. अरे यार त्याला जाऊ दे आता काय मी तो भाकरी चुरून घेतलाय जेवून घेतो. पण हाय नाही त्या धुंदीमध्ये 2 भाकरी चुरल्या आणि कालवण कमी आहे. आता पूजाने दुपारी मस्तपैकी चटणी बनवलेली तर दही पण आपल्याकडे. आता दही सोबत खाल्ल्याला चालेल का भाकर. दुधात पण नको. पूजाने दुपारी चटणी बनवलेली त्याच्यासोबत आपण भाकर खाऊ. पण भाकर आता चुरलेला फॉर्म मध्ये नाही. हे असं टाकून टाकून पण खायला संपवू जेवण पटकन. जस्ट सगळे भांडे धुवूनच झाले जेवढे पण जेवणाचे बाकी होते आणि तितक्यात वाजली बेल. आणि आता आपला पिझ्झा. थँक्यू. मस्तपैकी आपले दोन्ही पिझ्झा तयार आहेत. आणि पूजाचा असं आहे की ती संध्याकाळी खाते 7-8 वाजता थोडंफार पोट भरून जातं. रात्रीच्या ती मोस्टली जेवत नाही. आज पण नाहीच तिने नाश्ता केला बस ब्रेड चहा वगैरे आहे ते. नंतर मग ती बोलते भूक नाही लागत. कामं विमा करते रात्री. दोन्ही वॉशरूम क्लीन करते. घरातलं आधी पुसते. ते बॅल्कनीचं ते पाणी येतं ते साफ करते. पाईप साफ करते. टॉयलेट वॉशरूम सगळं आता त्याच्यामध्ये जेवढं जेवण आहे तेवढं जिरून जाणार. भूक लागते का नाही लागत तिचं तिला समजत नाही वाटतं. तर हे आणि तिने आज नंतर काय अंडा करी वगैरे खाल्ली नाही म्हणून हे तिच्यासाठी. माझ्यासाठी पण आहे बट माझं 2 भाकरी वगैरे ती भाकर संपवली मी. हे खास तिच्यासाठी. चिकन खाल्लं तर चिकन व्हेज खाल्लं तर व्हेज. आता ती गेली भाव्याला झोपवायला बट भाव्याला तर पिझ्झा सगळ्यात जास्त आवडतो आमच्या दोघांपेक्षा. काय बेटा झोपून घे. तुला मग अशी झोप आलेली ना जेवताना. झोपून घे बेटा चल लवकर. पूजा माहिती कळलं मला तुझा. मी येते. 2 का मागवले. एक व्हेज एक नॉन व्हेज. आता तुझा कोणता वार आहे काय चालू आहे काय माहित नाही. नॉनव्हेज खाऊ शकते मी. अरे यार मी एकच मागायचं होतं तुला. मी बोलली कशाला मागवतोस करून. तू जेवली नाहीयेस म्हणून. जेवणाचं काय मी खाल्लं होतं मगाशी. नाही खाऊनच झोपली पाहिजे. आणि डोळ्यातून पाणी काय काय येतं ते का माहिती नाही. अजून एक फोन घेऊन देतो. एक डोळ्यात पुढे एक फोन ठेव. मोबाईल वर येत त्याच्यामुळेच आहे. झोप आली आहे तुला ऍक्च्युली. आता मेन पिझ्झा खाणारा झोपला. काय तू नाही खाल्ला. माझं पण पोट भरलंय. अरे कशाला मागवला. अरे तू जेवली नाहीस काय नाही माझ्या जेवणाचं तू नको टेन्शन. मी घेणार. टेन्शन नाही घेते. सोल्युशन शोधतोय. हा चिकन पेरी पेरी व्हेज. तसं पण तुला माहिती आहे त्यांनी ना चाप्टर लोकांनी कट करून दिला का. हे आम्ही पण सिनेमॅक्स मध्ये असताना माहितीये हे सगळं काय जर तुला मला मागवायचंच होतं आणि काहीतरी. स्ट्रिप्स कापून घेतलेत स्वतःला. काय मी का बोलत तुला तर काहीतरी मागवायचंच होतं मला. तू पिझ्झा का मागवला. तुला माहिती मी पिझ्झा खातच नाही. तुझ्यासाठी तुला काहीच आवडत नाही पूजा खायला. मला नाही आवडत. मी घरचं डाळ भात असेल तरी खाल्ला तरी मग माझं ठीक पोट आहे. भरतं. हे खातीस आता खावं लागेल. एक तरी खा आणि मग जाऊन झोप. आपण पिझ्झा खाऊन घेऊ फ्रेंड्स आणि थोडं गप्पा गोष्टी करत बसू. काय पुढचं डिस्कशन आहे थोडंसं बोलून घेऊ. तुम्ही इतका वेळ दिलात या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बुबू आता झोपून गेली. ऍक्च्युली आम्ही ठरवलंय नवीन वर्षामध्ये लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. बघू आता तर मला लय झोप आला. कारण काल रात्री माझी झोपच नाही झाली होत्या. आय डोंट नो. पण मला इथे असं वाटतं की मला ना गाठ आली आहे. गाठ आली आहे फोड आलाय माहिती ना. पण इथे ना असा हात लावला तरी दुखतोय.
तर मला रात्री एवढं दुखत होतं ना, असं वाटत होतं बाप रे खूप जास्त दुखत होतं. मग हर्षने उठला आणि मग केसाला तेल वगैरे लावलं, थोडंसं मालिश केलं आणि मग मी जाऊन, डोकं पण फार दुखत होतं, फार म्हणजे फार. माझी झोप झालीच नाही. मग सकाळी उठली, मग मी केस वगैरे वॉश केले तर थोडीशी तर केस ओली आहेत. तर मी आता ठरवलं की लवकर झोप आली तसं झोपून जायचं, मोबाईल बिबाईल साईडला ठेवून लवकर झोपेल. मला वाटतं ते गरमी बाहेर पडते थोडंफार त्या डोक्याला. मला पण इथं होतं कधी कधी वरती थोडंसं असं वाटतं फोडी आल्यासारखे, बट नाही तसं काय नसतं, दुखतं ते थोडंसं. बाय.